नंदिनीच्या आईचा मृत्यू होऊन आता 15 दिवस उलटले होते. आईच्या 13व्याचा विधी उरकल्यानंतर नंदिनी आपल्या सासरी निघून गेली होती. तेव्हा तिची वहिनी दीपालीने सुटकेचा निश्वास टाकला. तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. चला, एकदाच चांगलं झालं. आता कसं सगळं अगदी सुरळीत होईल. नंदिनी सुद्धा आपल्या सासरी गेली आणि सासूबाईंचाही त्रास संपला. मला तर हे सगळं खूप मोठं ओझं वाटत होतं. दीपाली आपल्या शेजारी राहणाऱ्या रीमाशी बोलताना म्हणाली. तेव्हा रीमा तिला म्हणाली, अगं दीपाली, हे नंदिनीचं माहेर आहे. आईच्या निधनानंतर ती इथे नाही येणार तर कुठे जाणार? यावर दीपाली म्हणाली, कसलं माहेर? जर नंदिनी समजूतदार असेल तर ती आयुष्यात पुन्हा कधीच माहेराकडे पाऊलच काय फिरकून पण पाहणार नाही. आता जर तिची आईच राहिली नाही तर मग कसलं आहे माहेर पण? मुलीचे आईबाप असेपर्यंतच मुलीचं माहेर असतं. आणि आता तर तिची आई सुद्धा देवाघरी गेली आहे, असं म्हणत दीपाली मोठ्याने हसू लागली. मित्र आणि मैत्रिणींनो, आजची आपली कथा आहे एक कौटुंबिक कथा. एका मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचं खरंच माहेर संपतं का? तिचे आई वडील या जगात आहेत तोपर्यंतच ती तिचं माहेर येऊ शकते. आणि एकदा का तिचे आई वडील या जगात नसताना खरंच तिचं माहेर संपून जातं का? ज्या घरामध्ये बहिणी असते त्या घरामध्ये ती कधीच हक्काने येऊ शकत नाही का? हे पाहण्यासाठी आजची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तिचे हे वागणे पाहून शेजारी राहणाऱ्या रीमाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. रीमा म्हणाली, अगं दीपाली, तुझी नणंद नंदिनी तर खूप स्वभावाने चांगली आहे. तिने तुझे काय वाईट केलं आहे? कधी तुला उलट तरी बोलली आहे का? माहेरी आली तरी कधीही बसून न राहता सतत तुझ्या बरोबर किचन मध्ये उभी असते. तरीही तू तिच्याबद्दल असं का बोलत आहेस? रीमाच्या तोंडून नंदिनीची स्तुती ऐकताच दीपाली चिडली आणि रागाने म्हणाली, अगं रीमा, तुला नंदिनीचा इतका का पुळका येतोय? तुझ्यासाठी येताना काहीतरी घेऊन येते का ती? म्हणूनच इतकं गोड बोलतेस तिच्यासाठी? रागाने तोंड वाकडं करून बडबडत दीपाली घराच्या आत निघून गेली. खरं तर दीपालीला नंदिनी कधीच आवडत नव्हती, कारण नंदिनी दिसायला खूपच सुंदर होती. पण तिचे लग्न गरीब घरात झाले होते, त्यामुळे नंदिनीला आपल्यातला तिचा अर्धा हिस्सा द्यावा लागेल या भीतीने ती कधीच नंदिनीशी नीट वागत नसे. आता सासूच्या मृत्यूनंतर दीपालीला असं वाटत होतं की त्यांची मुलगी नंदिनीचा माहेराशी आता कोणताही संबंध उरलेला नाही. आईच्या जाण्यानंतर तिचे माहेरचे सर्व हक्क संपले आहेत आणि नंदिनीसाठी आता या घरात कोणतीही जागा उरलेली नाही. तिला या घरापासून लांब ठेवलेलंच बरं, नाहीतर येईल उद्या हिस्सा मागायला. दुसऱ्याच दिवशी अचानक दीपालीच्या दारासमोर नंदिनी उभी होती. नंदिनीला पाहताच रागाच्या भरात दीपालीचे डोळे विस्फारले आणि ती पटकन म्हणाली, अहो ननंदबाई, तुम्ही इथे काय घ्यायला आला आहात? तुमची आई होती तोपर्यंत तिने आम्हाला सुखाचे 2 घास खायला दिले नाहीत आणि आता त्यांच्यापासून कसा तरी पिच्छा सोडला आहे तर आलातच लगेच तुम्ही. तुमची आई आता या जगात नाही. या अगोदर तर आईला भेटण्याच्या बहाण्याने तू रोज रोज यायचीस. आता कोणाला भेटायला आली आहेस? आईने जाताना मागे काय काय ठेवलंय ते पाहायला आली आहेस का? वहिनीच्या या प्रश्नाने नंदिनी गोंधळली आणि गोंधळलेल्या अवस्थेत हळू आवाजात म्हणाली, वहिनी, काय ग, काय झालं? असं का बोलत आहेस? मला माहित आहे की माझं येणं तुम्हाला आवडलं नाही, पण आज मी शेवटच्या वेळी तुम्हाला भेटायला आली आहे. यानंतर परत मी कधीच येणार नाही तुमच्या दारात. दीपालीने आश्चर्यचकित होऊन विचारलं, बरं झालं तुम्ही स्वतःहूनच बोलला. दीपालीला तर खूपच आनंद झाला की स्वतःहूनच कटकट गेली. तेव्हा नंदिनी धीर धरत म्हणाली, हो वहिनी, तुम्ही ऐकलं ते खरंच आहे. यापुढे मी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर कधीच येणार नाही. तिला मध्येच थांबवत दीपाली म्हणाली, बरं ठीक आहे, आज आलीच आहेस तर आत ये. नंदिनी जेव्हा घरात आली तेव्हा तिला जे घर आज परक वाटत होतं, ज्या वस्तूंशी खेळत ती लहानाची मोठी झाली होती, आज असं वाटत होतं की वहिनीने त्या संपूर्ण घरावर आपला ताबा मिळवला आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने ते पटकन पुसले, कारण तिच्या अश्रूंचा वहिनीवर काहीही परिणाम होणार नव्हता. दीपाली नंदिनीकडे अशा नजरेने पाहत होती जणू तिला सांगत होती की तुझं या घरात आता काहीही काम नाही. नंदिनी शांतपणे एका जुन्या चौथऱ्यावर बसली. दोघीही काही वेळ गप्प होत्या. मग दीपाली शांतता भंग करत म्हणाली,
तुझं नेमकं काय काम आहे ते लवकर सांग, मला खूप कामं आहेत. तिच्या आवाजातली चिडचिड स्पष्ट जाणवत होती. नंदिनी हळूच म्हणाली, वहिनी, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि आज नंतर मी इथे कधीच येणार नाही. दादासोबत माझं नातं वेगळं आहे, तो मला समजून घेतो. पण हे घर आता तुमचं आहे. तुमच्या मर्जीशिवाय मी इथे पाऊलही ठेवणार नाही. पण तुमची एक ठेव माझ्याकडे आहे, जी आज मी परत करायला आली आहे. नंदिनीचे बोलणे ऐकून दीपाली विचारात पडली. तिला कळेना की कोणती वस्तू नंदिनीकडे असू शकते. नंदिनीने आपल्या पर्समधून सोन्याच्या 4 बांगड्या काढल्या आणि दीपालीच्या हातात देत म्हणाली, वहिनी, या आईच्या बांगड्या आहेत. तिनेच मला दिल्या होत्या. परंतु मला असं वाटतं की या घरची सून म्हणून यावर तुमचा हक्क आहे. या बांगड्या तुमच्याकडेच असायला हव्यात. म्हणून आज मी या परत करायला आली आहे. दीपालीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिला आठवलं की जेव्हा सासूबाईंनी दीपालीला सोन्याचा हार दिला होता, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, दीपाली, मी तुला हार देत आहे आणि बांगड्या नंदिनीला देईल. तेव्हा दीपालीने हार आनंदाने घेतला होता. त्यामुळेच तिच्या मनात नंदिनीबद्दल नेहमीच एक कडवटपणा आणि राग होता की सासूबाईंनी बांगड्या तिला का दिल्या. या घरची सून तर मी आहे, मग बांगड्यावर नंदिनीचा हक्क कसा? हाच प्रश्न तिला सतावत होता. आणि आज त्याच बांगड्या तिच्या समोर होत्या. नंदिनीची ही निस्वार्थ वृत्ती पाहून दीपालीला काय बोलावे काही सुचत नव्हते. नंदिनीच्या या निस्वार्थ पावलाने दीपालीची नजर शरमेने खाली झुकली. ती अत्यंत लाजिरवाण्या स्वरात म्हणाली, नको नको नंदिनी ताई, या बांगड्या तर आईने तुम्हाला दिल्या आहेत, म्हणून या बांगड्या तुमच्याकडेच ठेव. मी या बांगड्यांचं काय करू? तेव्हा नंदिनी म्हणाली, नाही वहिनी, आता हे संपूर्ण घर तुमचं आहे. या घराची चौकट तुमची आहे, हे अंगण तुमचं आहे. मग आईची ही शेवटची निशाणी सुद्धा तुमच्याच हातात शोभेल. असं म्हणत नंदिनीने दीपालीचा हात धरला आणि त्या बांगड्या तिच्या हातात घातल्या. मग आपले काम झाले असं समजून नंदिनीने आपली पर्स उचलली आणि ती निघू लागली. परंतु आता दीपाली स्वतःला रोखू शकली नाही. तिचे हृदय भरून आले. दीपालीच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. ती धावतच नंदिनीच्या मागे गेली आणि तिला पकडून आपल्याकडे वळवत म्हणाली, नंदिनी, या बांगड्या मला खरोखर नको आहेत. आईंनी त्या तुला अत्यंत प्रेमाने दिल्या होत्या. त्यांनी मला हार तर दिलाच होता. मग तू मला या बांगड्या परत का देत आहेस? नंदिनीने भरल्या डोळ्यांनी दीपालीकडे पाहिले आणि हसून म्हणाली, वहिनी, आईने तुम्हाला काय दिले याने मला काहीच फरक पडत नाही. परंतु मला हे चांगलं ठाऊक आहे की या बांगड्यांमुळेच तुम्ही आजवर माझा तिरस्कार केलात. वहिनी, या बांगड्यांमुळे आपले नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. म्हणून मी विचार केला की या द्वेषाची मुळच उपटून टाकावे. मी आईची ही आठवण तुम्हालाच परत करते, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व तक्रारी आणि राग संपून जाईल. नंदिनी पुढे म्हणाली, वहिनी, जर या बांगड्या मी तुम्हाला दिल्या नाहीत तर माझे माहेर कायमचे हरवेल. आईच्या या वस्तूपेक्षा माझ्या माहेरच्या आठवणी, इथलं प्रेम यापेक्षा आयुष्यात कोणतीच मोलाची आणि किमती वस्तू असू शकत नाही. मला फक्त इतकंच वाटतं की तुम्ही नेहमी लक्षात ठेवावं की मी सुद्धा या घराचा एक हिस्सा आहे. बोलता बोलता नंदिनीचा गळा दाटून आला आणि तिला रडू कोसळलं. आता मात्र दीपालीला राहावलं नाही. तिने पुढे सरसावून नंदिनीला घट्ट मिठी मारली आणि ती स्वतःही रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, नंदिनी, मला माफ कर. मी नेहमी फक्त स्वतःचाच विचार केला, स्वतःचाच फायदा पाहिला. स्वार्थापोटी मी नाती विसरले होते. तुझे या घरात येणे मला त्रासदायक वाटायचे. मला वाटायचं की तू माझ्यावर नजर ठेवायला येतेस आणि तुझे सासर गरीब आहे, त्यामुळे तुला येथील संपत्तीचा अर्धा हिस्सा घ्यायचा असेल. त्यातच आईंनी तुला बांगड्या दिल्या, तेव्हा तर मी तुला माझी सर्वात मोठी शत्रू मानू लागले होते. पण आज तुझे बोलणे ऐकून मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. खरोखर मी लोभापायी आंधळी झाली होते आणि नाती पूर्णपणे विसरले होते. दीपाली रडत रडत पुढे म्हणाली, नंदिनी, हे तुझं हक्काचं माहेर आहे आणि ते तुझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. पण मी तुझ्याशी एखाद्या शत्रूसारखं वागले. आज मला उमजलंय की लोभामुळे नाती बनत नाहीत तर ती बिघडतात. पण आता जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं माहेर कधीच संपणार नाही. हे बोलताना दीपालीचा आवाज पुन्हा गहिवरला.
आणि शब्द ओठातच अडकले. ती ढसाढसा रडू लागली. नंदिनीला आपल्या वहिनीच्या या रूपाची अजिबातच अपेक्षा नव्हती. तिने उचललेल्या एका पावलामुळे वहिनीचे वागणे इतके बदलेल असं तिला वाटले नव्हते. नंदिनीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, "वहिनी, आई बाबा गेल्यानंतर तुम्हीच तर माझ्या हक्काचा माणूस आहात. मला खूप वाईट वाटायचं की माझ्या बहिणीसोबत माझं नातं चांगलं नाही आणि आता आईच राहिली नाही तर मी कुठे जाणार? जेव्हा माझी जाऊ तिच्या माहेरी जाईल तेव्हा मला किती वाईट वाटेल की माझं माहेर असूनही मी तिथे जाऊ शकत नाही. आई वडिलांना गमावणं हे आयुष्यातील सर्वात मोठं दुःख आहे. पण दादा वहिनी असतील तर माहेर जिवंत राहू शकतं. माहेर फक्त आई वडिलांमुळेच नसतं तर ते दादा बहिणीमुळेही टिकू शकतं. फक्त नात्यात थोडा भावनिक समजूतदारपणाची गरज असते." दीपालीने नंदिनीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, "बरं, आता शांत हो. चल, सासूबाईंच्या खोलीत जाऊन बस. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. आणि या बांगड्या गुपचूप घालून घे. या आईंनी तुला दिलेला आशीर्वाद म्हणून दिल्या आहेत. हार माझ्याकडेच आहे आणि या बांगड्या सुद्धा तुझ्याच आहेत. आता काहीही बोलायचं नाही." असं म्हणत दीपालीने त्या बांगड्या पुन्हा नंदिनीच्या हातात घातल्या. यावेळी दीपालीच्या चेहऱ्यावर ना कोणती तक्रार होती ना कोणताही लोभ होता, तो फक्त आनंद आणि एक गोड हसू. संध्याकाळी जेव्हा नंदिनीचा भाऊ घरी आला तेव्हा त्याच्या हातात गरमागरम जिलेबी, कचोरी आणि गोड चटणी होती. नंदिनीला लगेच समजलं की हे सर्व वहिनीनेच मागवलं आहे. भाऊ सुद्धा खूप आनंदात होता. हा चमत्कार नक्की कसा झाला हे त्याला ठाऊक नव्हते, पण त्याच्यासाठी इतकंच पुरेसं होतं की त्याची बायको आणि बहीण यांच्यातील नाते सुधारले होते. दोघींना एकमेकींसोबत आनंदी पाहून घराची हरवलेली सुखशांती परत आली होती. या कथेतून आपल्याला काही शिकवण मिळते तर माहेर हे केवळ वास्तू किंवा व्यक्ती नसून ते प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते असते. लोभ सोडला की नात्यांमधील ओलावा टिकून राहतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच नवनव्या कथांसोबत. धन्यवाद.